नमस्ते, कसे आहात तुम्ही सगळे? मी मृदुला खैरे आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी व्लॉगमध्ये. माय फेवरेट ऑडियन्स. अरे हे काय रॉकी? अरे नीट बघ ना, ते बघ काय करतो रॉकी. ते बघ रॉकी, बघ मस्ती खो रॉकी. हा आत्या. अरे येड्या. किती असं लागलं. बाय बाय बोल रॉकी. थँक्यू बोल. अरे आता वाजले सकाळचे 6 आणि मी आहे अहमदाबादमध्ये आणि पिते मी गरम गरम चहा आणि बसून मी टाइमपास करते. तर कालपासून खूप साऱ्या गोष्टी घडल्या आहेत. काल होता माझा ऑफ आणि मला कॉल आला की तुम्ही दिल्ली लेओव्हर करणार काय करून कालसाठी. तर मी बोलली की माझा ऑफ कॉम्पन्सेट करून मला एक एक्स्ट्रा ऑफ मिळेल का? तर ते बोलले नाही. मग मी बोलली मला 31 डिसेंबरला ऑफ मिळेल का? ते बोलले नाही. तर मी बोलली की सॉरी, मग तर मी नाही करणार ऑफ. मग ते झालं. मग रात्री मला होम स्टँडवर होता 12:30 ते सकाळी आय गेस 8:30 पर्यंत. मग मला चेन्नई लेओव्हरसाठी पुल आउट केलं, पण त्यांनी चेंज केला आणि तो काढून टाकला आणि मग मला दिला त्यांनी एअरपोर्ट स्टँडबाय रात्री 1:30 पासून सकाळी 8:30 पर्यंत. आय वॉज लाईक ठीक आहे. मी एकदम खुश होती की चल चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि त्याच्यानंतर 1 मिनिट त्यांना करून द्या. हां, मग त्याच्यानंतर सीन हा झाला की मी गेली त्याच्यानंतर एअरपोर्टला 1:30ला, ठीक आहे. आणि मग मी केसांना तेल नाही लावलं, कारण मी केसांना सिरम लावून आली आहे. मला 8:30 वाजता मी घरी पोहोचणार होती आणि 10 वाजल्यापासून आम्ही जाणार होतो माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये. त्याच्या ऑफिसमध्ये आज होतं फॅमिली डे. पण मग आता तेच मी पुल आउट झाली आहे. 3 दिवसाचा माझा लिओव्हर पॅटर्न आहे आणि आता मी चालली आहे अहमदाबादला आणि 3 डे पॅटर्न आहे. वीडियो कॉल बॉयफ्रेंड के साथ. काशे रिअल असतं, पण तेच भाऊने खाना खाया, भाऊने पॉटी किया असं बोलणारा कोण असायला पाहिजे. मी ते ॲप बघितलेलं आहे, रेप्लिका करून एक ॲप आहे ज्याच्यावर तुमचं असं इमॅजिनरी कोणाशी तुम्ही चॅट करू शकता, म्हणजे तुम्हाला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड हवे असेल तर मी विचारत आता तेच डाउनलोड करेन, कारण आता दुसरा काय उपायच नाही राहिला लाईफमध्ये. तर पण किती छान ना असं ॲक्च्युली कोण बॉयफ्रेंड असेल आणि मग मी सकाळी 6 वाजता त्याला मेसेज करून बोले अहो ऐकलत का मी अहमदाबादमध्ये लँड केलं आहे. आणि पण ठीक आहे, नाही सर ऑपरेट कर रहे. तर आता तेच बॉर्डिंग सुरू झाली आहे आणि मी पिते ब्लॅक कॉफी. माझं 10:30 वाजताचं लँडिंग आहे. पूर्ण रात्रभराची माझी फ्लाईट आहे आणि पॅसेंजर्स आले आहेत. तर मी चालले. मी आता सध्या आहे देहरादूनमध्ये आणि इकडे चाललं आहे. सॉरी, कोणाला दुसऱ्याला व्हिडिओमध्ये नाही घुसवत विदाउट परमिशन. तर इकडे आहे 12 डिग्री सकाळपासून. तर मला त्यांनी 3 दिवसाचं लेओव्हरसाठी पुल आउट केलं आहे. आज पण अहमदाबाद लेओव्हर आहे, उद्या पण अहमदाबाद लेओव्हर आहे. आज मी 3 सेक्टर करणार, मुंबई अहमदाबाद, मुंबई अहमदाबाद देहरादून अहमदाबाद. मग 24 तासाचा लेओव्हर, मग तिथून उद्या 4 सेक्टर, मग पुन्हा 14 तासाचा लेओव्हर आणि परवा फक्त 1 सेक्टर करून मी मुंबईला परत येते. तर हे असं माझं आज आहे, सगळं चाललं आहे. बोर्डिंग सुरू कर शकतो. तर तेच माझा बोर्डिंग सुरू होईल आणि मी चालली आता. आणि 2 सेक्टर तर ऑलरेडी झाले. तिकडे तर प्रचंड थंडी आहे, 12 डिग्रीज आहे तिकडे टेम्परेचर. मी जेव्हा मी कार्डिगन घालेन आणि मी गरम पाणी पिते आहे. ॲक्च्युली मला ब्लॅक कॉफी प्यायची गरज आहे, कॉफी शॉट, कारण मी फुल ऑन झॉम्बी मोडमध्ये आहे. मला एवढी प्रचंड झोप येते ना, म्हणजे तुम्ही विचार केला मी पूर्ण रात्रभर जागी आहे. आणि आता मी 12-1 वाजता जाऊन झोपणार डिरेक्टली. तर पॅसेंजर्स आलेत आणि बोर्डिंग सुरू. हे आहे देहरादून. किती छान व्ह्यू आहे. आणि 12 डिग्रीज आहे आणि मी विदाउट कार्डिगन आहे. लेडीज
गाइस केम छो? बिकॉज वी आर इन अहमदाबाद। और आप लोग का फ्लाइट कैसा था? बहुत अच्छा था, बहुत अच्छा। और मेरे लिए कुछ फीडबैक, मैंने आप लोग को कुछ किटकिट नहीं की ना फ्लाइट पे, तो पुल आउट। ठीक है, परफेक्ट। थैंक यू। और मेरे थैंक यू। और आप लोग मेरे जो न्यू व्यूअर्स उनके लिए क्या बोलोगे? प्लीज लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। ये इससे तो बोला ही नहीं। लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। एक साथ बोलो, 1 2 3 गो। लाइक, शेयर एंड सब्सक्राइब। थैंक यू। ठीक है, अच्छा था। गाइस मेरी क्रिसमस। मी आता आली आहे हिल्टन हॉटेलमध्ये. हॉटेलचं नाव थोडं फनी आहे, डबल ग्रीन. आणि हे आहे मस्त इथलं रिसेप्शन. आणि माझी जी सोबत आली आहे फ्लाईटवर ती चेक इन करते. तर हे बघा किती छान क्रिसमस ट्री बनवली आहे इकडे. वाव, आपलं नेहमीचं रिच्युअल. हे मला कधी कधी कोण विचारतात की हे मी का करते, तर मोस्टली बोलतात हॉटेल्स हॉन्टेड आहेत. ठीक आहे, तर आतमध्ये यायच्या आधी तुम्ही परमिशन घेताय. किती छान आहे, कलरफुल. वाव. आणि हे मी इथे एवढी मोठी काच आहे. हाय. केस माझे बघा बनमधून सगळ्या साईडने बाहेर निघतात ते. आणि छान आहे. याच्या पाठीत आय गेस कप्बर्ड आहे. छान आहे रूम, एकदम फ्रेश आणि न्यू आहे. आणि मी जुगाड करून एक सिंगल ऑक्युपन्सी घेतले. वाव, राऊंड टेबल. असं ना नवीन काहीतरी असेल ना तर छान वाटतं एकदम. आता पडदा उघडू तो कुठून? हा, हे बघा किती ब्लू आहे ते सगळं. ओ गॉड, माझे केस बघा जरा. मी ऍक्च्युली आज तेल नाही लावलं कारण मला मस्त घरी जाऊन रेडी होऊन भावाच्या ऑफिसमध्ये जायचं होतं. त्याच्या ऑफिसमध्ये होता फॅमिली डे. मला बघायचं होतं कॉर्पोरेट वर्क, पण मला ऍक्च्युली क्युरिओसिटी होती आणि मला जायचंच होतं. गेले सगळे, खाऊन पिऊन सगळे, फोटो पण पाठवले आता. आणि आता मी आहे इकडे अहमदाबादमध्ये. आणि हे मला वाटतं की हे स्ट्रेटनिंगच्या बियॉन्ड होता. जे पण आहे, मी स्ट्रेटनिंग करू शकली नसती याच्यामध्ये. लाईक नेक्स्ट टू इम्पॉसिबल. मला पुन्हा केस धुवायला लागले असते. मी काहीतरी असंच पोनीटेल बांधूनच गेली असती. पण मला असं एकदम मी ठरवलं एकदम मस्त मला एकदम प्रॉपर फॉर्मल कपडे घालून एकदम पूर्ण असं ड्रेसिंग ब्लेझर वगैरे घालून जायचं होतं. पण सगळा फ्लॉप शो झाला. त्यामुळे लाईफमध्ये काही प्लॅन करायचेच नाही. तुम्हाला कळतं ना, मी जेव्हा पण प्लॅन करते ना काहीतरी फकअप नेहमीच होतं. तिकडे नैरोबीला गेली नाही मी सफारीला. आज मला जायचं होतं फॅमिली डिनर बोलणार होती मी, फॅमिली डे साठी. ते पण मी नाही करू शकली. खूप काय बोलतात अनप्लॅन्ड लाईफ आहे माझी. आणि असंच लाईफ चालते. आणि लेअरची बॅग ऍक्च्युली नेहमी असं असतं की कॅबिन क्रूला SOP आहे की बॅगेत नेहमी असं सगळं सामान असायला, शॉवर किट वगैरे. कारण कधी पण काय पण अनफॉर्च्युनेट सर्कमस्टन्सेस झाले ना तर कुठे पण राहायला लागतं ना, कोणत्या सिटीमध्ये काय डिलेज होतात, डायव्हर्जन्स होतात असं. तर मी माझी बॅग थोडीफार तर होतीच, पण ती एकदम प्रॉपर लेअरवाली बॅग पॅक नव्हती केलेली मी. आणि माझ्याकडे सेल्फी स्टिक पण नाहीये. मला हात पकडून असं बोलावं लागतंय. तर सीन हा आहे की माझी बॅग मी अशी वरवरच पॅक केलेली. तर माझे अलायनर्स मी विसरली, विच इज लाईक अ गुड थिंग. 3 दिवस पेनफुल येते, 3 दिवस नाही घालायचं तर बरंच आहे. आणि मी विसरली माझा चष्मा आणि विसरली माझा टॅब. तर या इम्पॉर्टंट थोड्याफार गोष्टी विसरली. माझा मेकअप रिमूव्हर पण विसरलेली, पण मी इकडे येताना एअरपोर्टवरून विकत घेतलं ते. तर असं छोटूर मोठूर गोष्टी मी विसरली आहे. आणि आता मी इकडे आली आहे अहमदाबादमध्ये. संध्याकाळी आम्ही जाणार लॉ गार्डन किंवा आय गेस कुठे जाणार, लाल दरवाजा. तिकडे सगळं ट्रेडिशनल मस्त एकदम कपडे मिळतात. तर ते आम्ही घेऊ, जाऊन शॉपिंग करू. नाहीतर काहीच प्लॅन झाला नाही ना तर स्टीम सॉना. ठीक आहे. तर मी खूप झोपेते आता. बुफे सुरू झालाय, ते बोलतात बुफे टायमिंगमध्ये इन रूम ऑर्डर नाही करू शकत. त्या मी आता भूक पण एवढी लागली ना, झोप खूप येते. तर 3:30 वाजता मी उठेन आणि मग काहीतरी ऑर्डर करेन. आता माझ्यात बिलकुल ताकद नाहीये की मी काय जाऊन ऑर्डर करेन. आणि गोष्ट ही आहे की माझा बोट दुखायला लागला. 1 मिनिट पकडून. हां, तर गोष्ट ही आहे की काय बोलायचं होतं मला.
हा मी दुपारी ऑर्डर करेन. आणि माझ्या ताकद हा मी काल ती 12 वाजल्यापासून रेडी व्हायला घेतला. आता दुपारचे 12:15 वाजलेत. 12 तास मी जागी आहे आणि फुल एकदम झॉम्बी मोड. म्हणजे कसं मी बोलते ना ते मलाच माझं माहिती आहे. मला आता आंघोळ करायची पटकनी आणि मग मी जाऊन झोपणार मस्त. आणि झोप पूर्ण झाल्यावर जे पण प्लॅन आहे ते संध्याकाळच्या संध्याकाळी. तर मस्त एकदम अहमदाबाद लेओव्हरमध्ये मी आहे. 25 तासाचा लेओव्हर आहे. बघूया आता काय करायचं पुढे. नाईट ड्रेस आहे पण सॉक्स नाही आहेत. आणि आता मी झोपते फायनली 12 तासानंतर पूर्ण रात्रभर जागल्यावर. गुड नाईट. गुड नाईट. स्लीप टाईट. रिमेंबर मी व्हेन मॉस्किटोज बाईट. बाय. 6 वाजलेत आता आणि मी आता हे माझं लंच आहे. कारण गोष्ट ही आहे की इकडे काहीच ऑर्डर नाही करू शकत इन रूममध्ये. इट्स ऑल चार्जेबल. हे वेगळे सॅलड आहे. रोस्टेड पटेटो, एशियन कॅबेज, मेडिटेरियन चिकन सॉसेजेस आणि आहे दम बिर्याणी. सगळ्या बिर्याणीज आहे. हरीसा चिकन काय असतं. चिकन खायचं तर मला एवढं मन नाही आज. आणि हे सगळं आहे. कोरियन स्टाईल चिकन नूडल सूप हे मी पिणार एकदम परफेक्ट. हाय. तर 7 वाजले फायनली आणि मी रेडी होऊन खाली जेवायला आली. आणि कपडे माझे सेमच आहेत कारण ऑल्दो मी खूप ऑर्गनाइज्ड आहे लाईफमध्ये. पण मी कधी कधी माझी बॅग अनपॅक करायला विसरून जाते. मला प्रोक्रॅस्टिनेट करायला आवडत नाही. पण विचार केलेला की कोलकाताची बॅग नंतर आरामात डिसमॅन्टल करेन मी. आणि मला बॅग धुवायची पण होती पण ते 3 दिवसाच्या ऑफमध्ये मी पूर्ण विसरून गेली. आणि हे मी कोलकातामध्येच घातलेलं. ते मूवी बघायला गेलेलो आम्ही ॲनिमल. तर हे तेच टी शर्ट आहे. आणि सगळं जे ॲक्सेसरीज ते पण माझ्या ते शॉवर किटमध्येच राहिल्या. आणि ते मी मस्त घालून आता आली आहे. सेम कपडे. शूज माझ्याकडे आहे नाही तर मी रूम स्लिपर्स घातलेत. आणि आता मी फुल एन्जॉय करणार आहे 5 कोर्स मी. कारण मला अजून करायला काहीच नाही आहे. आम्ही खूप सारे प्लॅन केलेले मी माझ्या L2 सोबत मेहरीनसोबत. पण ती चा काय ठाम पत्ता नाही मला. कोरियन स्टाईल चिकन सूप विथ बॅम्बू स्टिक्स आणि हे फुल सॅलडने भरलेली प्लेट. तर आता तेच मी मस्त माझं हे जेवण सुरू करणार. आणि फुल मी आता एकदम 5 कोर्स मील बनवून खाणार आहे. सूप आणि सॅलडपासून मी सुरुवात केली आहे. आणि सगळं जेवण मी मस्त खाणार आहे. जेवण दिसायला तर तसं चांगलंच दिसतंय. सूप पिऊन बघूया. पण थंड झालं आहे थोडं. असं एकदम गळायला लागतं. एकदम तिखट आहे. पिटा ब्रेड आणि हमससोबत खायला. सॅलेडचे पण एवढे सारे इकडे प्रकार होते ना मस्त. आता मी फर्स्ट स्टेज कंप्लीट केली. मी सूप प्याली आणि मी सेकंड स्टेज कंप्लीट केली ॲपेटायझर्स. आता थर्ड स्टेजवर आहे मेन कोर्स. तर मी सुरू करते थोडं एशियन फूडपासून. तर मी आता घेतलेत थाय करी आणि नूडल्स आणि असं सगळं मी काय काय घेतलं आहे कॉम्बो. ते मी खाणार. आणि त्याच्यानंतर फोर्थ स्टेज आहे इंडियन फूड ज्याच्यात मी नान आणि चिकन करी खाणार. तर आता हे माझं जेवण हे मी आता खाईन. आणि मी खाता खाता यूट्यूब माझा व्हिडिओ चालू आहे बघते मी. तर आता आपण ट्राय करून बघूया नूडल्स कसे लागतात ते. मला नूडल्स दिसतात ते त्याच्यातून. थँक्यू सर. तर हे आहे फ्रेश लाईम सोडा. चिअर्स. आणि आले म्हणजे बटर गार्लिक नान. आणि मी काहीतरी चिकन हरीसा चिकन घेतलं आहे. आणि हे फिश आहे कोणतं तरी. आता मला त्यांच्या नावं लक्षात नाही आहे पण मी आता ट्राय करून बघते कसं. आय गेस नूडल्स चांगलेच असतील. गोड आहे. गोड तिखट नाही आहे. गोड आहे. इज इट बिकॉज मी अहमदाबादमध्ये आहे. मी इकडे ऐकलं इकडे सगळं गोड बनवतात. लाईक डाळीमध्ये साखर वगैरे पण टाकतात. आणि माझं स्टँड नाही आहे तर आता या डिरेक्शनमधून माझे हे दिसतंय डबल चिन. पण काय करणार आता आहे माझी 6th स्टेज. फर्स्ट मी खाल्लं सूप ॲपेटायझर्स. त्याच्यानंतर सॅलड. 4th मी खाल्लं एशियन फूड. 5th इंडियन फूड. आणि 6th आता बिर्याणी राईस आयटम. आणि त्याच्यानंतर फायनल असणार 7th स्टेज
त्याच्यात मी खाणार स्वीट्स. तर बघूया आता बिर्याणी कशी आहे. होपफुली चांगलीच दिसायला आहे. टेस्ट करून बघते. स्मोकी स्मोकी आम, पण तिखट नाही आहे. याच्यात काहीच तिखट नव्हतं. इनफॅक्ट जे नान आहे ना ते पण स्वीट आहे थोडं खायला, बटर गार्लिक नान. तर सगळं थोडं स्वीट आहे, तिखट काहीच नाही आहे. हे तुम्हाला माहिती आहे ना, मराठी लोकांना सगळं तिखट झणझणीत रस्सा आणि एकदम स्पायसी एकदम जेवण लागतं. ते ब्लँड होतं, सगळं छान होतं, टेस्टी होतं, थोडं वेगळं होतं, पण तिखट नव्हतं. इकडे काय भारी स्वीट्स आहेत. शेफ स्पेशल केक आणि हे बेक्ड समथिंग ॲपल्स पुडल आणि हे बेरी इंटिमेट. मला तर बोलता पण आहे बघा, दिसायला किती सुंदर आहे. आणि डेकोरेशन पण किती छान केलं आहे इथे. असं सगळं आहे. इलायची श्रीखंड तर आय डोंट लाईक. कॉफी, कोकोनट रोल आणि हे चॉकलेट मूस. ओ माय गॉड, मी टोटल 6 डेझर्ट्स आणलेत खायला. आणि कसलं काय नाव मला ते प्रोनाऊन्सिएशन पण येत नाही आहे, बट ते बघून असं यम वाटतं ना. गुलाबजाम पुन्हा रबडीमध्ये आहे. आणि ओ माय गॉड, ते चॉकलेटचं काहीतरी होतं ना, ते मी ट्राय करते. ब्लॅक फॉरेस्ट केक, बेसिकली चीज केक. सेक्सीएम कॅलरीज गेले तेलावाला. आज मुझला फुल ऑन खाणार एकदम. मी पूर्ण प्लेट क्लीन केली आणि मग मला अजून खूप क्रेविंग झाली, तर मी अजून एक वाटी भरून रबडी आणि गुलाबजामुन आणले. हे लास्ट आहे प्रॉमिस. पण हे एवढं यम आहे ना, फुल गरम आहे ती रबडी. आणि ना ते असे तोंडात मेल्ट होते गुलाबजामुन आणि रबडी. आणि ती एवढी यम आहे ना की मी तुम्हाला म्हणजे शब्द नाही. अल्टिमेट सुख बोलतात ना, ते मी आज अनुभवलं. आणि मी बरं झालं खाली आली. रूममध्ये असते ना तर असं काहीतरी लिमिटेड मेन्यू मागवावा लागला असता. आय एम सो हॅपी मी खाली आली आणि मी एवढे वेगवेगळ्या टाईपचे जेवण जेवली. तर नेहमी तीच गोष्ट आहे, वाईट गोष्ट होते, पण ती नेहमी एंड त्याचा चांगलाच असतो. कळतं ना तुम्हाला, जेव्हा पण काही वाईट होतं ना, सगळं एंडला चांगलंच होतं. चांगल्या लोकांसोबत सगळं चांगलंच होतं. तर हे बस तर पुन्हा आत्म्याला माझ्या काय बोलतात सुख प्राप्ती असते ना, ती होते. टू गोद्या टू आईला. असला कसला पूल आहे हा पूल आहे गाईज. तिथे एंडला खेळायला काहीतरी आहे आणि थंड मस्त हवा इकडे. ऍक्च्युली हे टेरेस बंद आहे, मला असं बोललेलं आहे. आणि तरी पण मी आली आहे वर. मला वाटलं कोण बोलेल तर मी निघून जाईल. हे बघा, फुल अहमदाबाद दिसणार तुम्हाला इथून. तेव्हा तिथे फटाके फुटतात. तरी लग्न असते, लग्नाचा सीझन आहे. बघा वा. आणि वरती मून तर काय दिसत नाहीये. चला तुम्हाला पुढे दाखवते मी काय सीन आहे. हवा एवढी छान येते ना, थंड. एंडला मला दिसतंय की काहीतरी खेळण्यासारखं लावलेलं आहे. जर मला कोण बोललं की इकडे अलाउड नाहीये तर मी परत जाईन. पण तोपर्यंत तर एक्सप्लोर करू शकतो ना, आणि तेवढा वॉक पण होईल. आता एवढं जे डेझर्ट खाल्लेत ना, हे बघा, ते पुलावरतून एंट्री आहे. अच्छा, मला हे वाटलं घसरगुंडी आहे समोर. ते सगळे पाईप्स आहेत. मला असं वाटतं मी कोण अंडर कव्हर एजंट आहे आणि काहीतरी शोध लावायला मी चालली आहे. इकडे दिसत पण नाहीये काय. चला पाण्यात हात घालून बघायचं आहे का. कोमट आहे पाणी, थंड नाहीये. हे बघा, इथे काहीतरी छान लाईट आहे. पण
संध्याकाळीकडे ते लोकांनी बनवायला पाहिजे. बिझनेस माइंडच नाही लोकांचा. पूलच्या बाजूला असून लोक मस्त पितात ना संध्याकाळी. तिथे पण काहीतरी शो स्टेडियम आहे का हे? नो आयडिया. मॅपवर बघायला लागेल. आणि हे दुसऱ्या साईडने अहमदाबाद. सारी दुनिया नीचे अपन धुए की तरह ऊपर. फोन पडायला नको. आता नेक्स्ट स्टेज आहे आपली एक्सप्लोर करायची. मी हे बघा रूम स्लीपर्स घातलेत. जिम. आता आपण जिम मध्ये जाऊया. हे आहे जिम आणि इकडे कोणीच नाही आहे. आणि ही मी अजून मला असं वाटतंय मी की गोल बटाट्यासारखी झाली आहे एवढे सारे स्वीट्स खाऊन. तर हे आहे जिम. छान आहे पण कोणीच इकडे नाही आहे. आणि इकडून व्ह्यू छान आहे एकदम. हे बघा मस्त व्ह्यू आहे. काय मी जेवली यार मस्त. आय एम सो हॅपी की मी आली खाली जेवायला. माहिती आहे कारण मी ते रूममध्ये काहीतरी असंच मी मागवलं असतं. 1-2 आयटम आले असते. स्वीट्स तर मी खाल्लेच नसते. मी मोस्टली मला वाटतं की मी कट फ्रूट्स वगैरेच मागवते. पण आय एम सो हॅपी. एकदम असं मन तृप्त झालं जेवण. एकदम छान जेवण होतं. आणि तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील, मी काय बोलते ते आवडत असेल तर लाईक करा आणि कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब कराल तर तुम्हाला मध्ये मध्ये नोटिफिकेशन येईल जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेन. आणि मी आता ट्राय करते की मी रोज व्हिडिओ टाकेन. रोज पण नाही झाला ना तरी मी ऑल्टरनेट डेला टाकते, अपलोड करतेच मी नवीन व्हिडिओ. तर असं छान छान तुम्हाला बघायचं असेल, लेअर्सवर मी कुठे जाते, कॅबिन क्रू लाईफ कशी आहे, तुम्हाला कॅबिन क्रू बनायचं आहे तर तुमचे काय क्वेश्चन्स आहेत ते सगळं कॉमेंट करा आणि मला विचारा आणि मी तुम्हाला आन्सर देईन. आणि आता बस आजचा व्लॉग हा एवढाच होता. आता मी चेंज करेन आणि मस्त झोपेन 12-13 तास. उद्या मला 1 वाजता निघायचं आहे तर उद्याचा व्लॉग उद्या. आता तुम्ही काळजी घ्या आणि गुड नाईट.